हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल एमएचसेट पेपर वन. तर आपल्याला माहितीच आहे, आपण आपल्या चॅनलवर पीवायक्यूजची सिरीज स्टार्ट केलेली आहे आणि त्यात आज आपण आपल्या महाराष्ट्र सेट पेपर वनच्या युनिट 7 म्हणजेच डेटा इंटरप्रिटेशन या युनिटवरचे पीवायक्यूज अभ्यासणार आहोत. एक्झामच्या दृष्टिकोनातून पीवायक्यूज खूपच इम्पॉर्टंट आहेत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर सुरुवात करूया. प्रश्न पहिला तुम्ही पाहू शकता, 2016 मध्ये विचारण्यात आलेला होता. 7 संस्थांमधील पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे इथे वितरण दिलेले आहे. म्हणजे एक आपल्याला हा डेटा दिलेला आहे आणि ह्या डेटाच्या बेसिसवर आपल्याला काही क्वेश्चन्स विचारले आहेत, ते आता आपण पाहणार आहोत. तर प्रश्न पहिला तुम्ही पाहू शकता, टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स स्टडिंग ॲट पोस्ट ग्रॅज्युएट लेवल इन इन्स्टिट्यूट NNO. तर N आणि O या संस्थांमध्ये पदव्युत्तर विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती आहे असं आपल्याला विचारलं आहे. तर डेटा पाहू शकता, आपल्याला इन्स्टिट्यूट दिलेले आहेत, त्यांना काही अल्फाबेट्सने नावं दिलेली आहेत आणि काही स्टुडंट्स ग्रॅज्युएट किती पर्सेंटमध्ये झालेले आहेत ते दिलेले आहे. टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स दिलेले आहेत आणि सिमिलरली पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट्सचे पर्सेंटेज दिलेले आहे आणि टोटल नंबर. आता विचारलं कशासाठी आहे आपल्याला, व्यवस्थित बघा. एन आणि ओ या संस्थांसाठी विचारला आहे पदव्युत्तर विद्यार्थ्यांची एकूण संख्या, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट्सची एकूण संख्या विचारली आहे. तर पाहू शकता, एन संस्थेमध्ये 15% पदव्युत्तर विद्यार्थी आहेत आणि ओ मध्ये 12% आहेत. तर आधी आपण टोटल किती आहेत, 15 प्लस 12 म्हणजे ते टोटल 27% आहेत. आणि किती पैकी आपल्याला विद्यार्थ्यांची संख्या काढायची आहे, 27% आहेत 24,700च्या. तर मग आपण काय करू की 27% काढायचे आहेत, म्हणून 27 डिवाइड बाय 100. आणि कशाच्या आहेत ते, तर 24,700 याच्या. हे 2 शून्य गेले आणि हे 2 शून्य गेले, उरलं काय, 27 इंटू 247. हेच आपल्याला काय मिळतं इथे, 6,669. आपण आता ऑप्शन चेक करूया. तर येस, ऑप्शन नंबर सी मध्ये आपल्याला हे आन्सर मिळतंय. सो द टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स स्टडिंग ॲट पोस्ट ग्रॅज्युएट लेवल इन इन्स्टिट्यूट NNO इज 6,669 स्टुडंट्स आहेत. तर अशा प्रकारे आपण जो काही डेटा दिलेला आहे त्यावरून आपल्याला आन्सर काढणं हे इझी जातं. पुढचा प्रश्न आहे, ह्याच डेटावर डिपेंड आहे, व्यवस्थित बघा. What is the total number of graduate and postgraduate students in Institute Q? तर Q इन्स्टिट्यूट आपण इथे पाहूया आता. तर Q इन्स्टिट्यूट मध्ये ग्रॅज्युएट आहेत 18% आणि पोस्ट ग्रॅज्युएट आहेत 14%. 18% आहेत 27,300च्या आणि 14% आहेत 24,700च्या. तर आपल्याला हे वेगवेगळे काढून याची ऍडिशन करावी लागणार आहे, कारण ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट त्यांची एकत्रितपणे संख्या विचारली. तर 18% आणि 14%. तर इथे तुम्ही पाहू शकता, 18% आहेत आपले क्यू मध्ये ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट आहेत 14%. 18% कशाचे आहेत आपले, तर 18% आहेत आपले टोटल, त्यांनी तिथे संख्या दिलेली आहे ती आहे 27,300. आणि 14% किती पैकी आहेत, तर ते आहेत 24,700. तर हे आता आपण सॉल्व्ह करणार आहोत. इथे पण हे 2 0 कट होऊन जातात डिरेक्टली आणि मग 18 इंटू 273, 18 इंटू 273 आपला आन्सर येणार आहे 4,914. आणि हे आहे आपलं 14 इंटू 247 आणि हे आपल्याला मिळतं इथे 3,458. आणि आता आपण याची ऍडिशन करणार आहोत. ऍडिशन मी इथे करते, 4,914 प्लस 3,458, कारण आपल्याला टोटल नंबर विचारला आहे. तर 8 4 आपल्यामध्ये 12, 5 6 7 13. तर आपल्याला हे मिळतंय 8,372. तर ते कुठे दिसतंय आपल्याला, ऑप्शन नंबर डी मध्ये. म्हणून ऑप्शन डी हे अगदी बरोबर उत्तर इथे असणार आहे. पुढचा प्रश्न पण याच्यावरच आहे आपल्याला. व्हॉट इज द रेशो बिटवीन द नंबर ऑफ स्टुडंट स्टडिंग ॲट पोस्ट ग्रॅज्युएट अँड ग्रॅज्युएट लेवल रिस्पेक्टिव्हली. तर बघा, आपल्याला देताना त्यांनी ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट असं दिलेलं आहे आपल्या डेटामध्ये, आणि इथे विचारला आहे रेशो पोस्ट ग्रॅज्युएट टू ग्रॅज्युएटचा विचारला आहे. मध्ये आपण इथे पीजीचं लिहू आणि म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट आणि नंतर ग्रॅज्युएटचं लिहू. तर पोस्ट ग्रॅज्युएटचे आर मध्ये आपण पाहू किती पर्सेंट पोस्ट ग्रॅज्युएट आहेत, तर 21 आहेत आणि ग्रॅज्युएट 14 आहेत. सो 21% अपॉन 14%. तर हे आता आपण काढताना कसं करू, 21 अपॉन 100 इंटू पोस्ट ग्रॅज्युएट आहेत, तर ते किती पैकी आहेत आपले, 24,700 पैकी आहेत. आणि ग्रॅज्युएट जे आहेत जे काही 14% आहेत
ते आहेत आपले 27,300 पैकी. तर इथे हे कट केलं आणि आता 247 इंटू 21 अपॉन 14 इंटू 273. तर हे जेव्हा आपण सॉल्व्ह करू तर आपल्याला हा जो रेशो मिळतो तो मिळतो 19/14. आणि इथे तुम्ही ऑप्शन पाहू शकता, ऑप्शन नंबर डी दिलेला आहे आपल्या या क्वेश्चनचं आणि ते अगदी बरोबर उत्तर इथे असणार आहे. Similarly, question number 14 आहे, what is the ratio between the number of students studying at postgraduate level from Institute R? आपण इथे पाहिले postgraduate Institute R मध्ये 21 आहे, हे मी डिरेक्टली वरच्या पाहून लिहून घेते. 21% आहेत आणि विचारलंय टू द नंबर ऑफ स्टुडंट स्टडिंग ॲट ग्रॅज्युएट लेवल फ्रॉम पी. तर आता ग्रॅज्युएट लेवल फ्रॉम पी एकदा पाहून घेऊ. बघा पी मध्ये तुम्ही पाहू शकता 13% ग्रॅज्युएट आहेत, म्हणजे हे झालं आपल्या इथे 13%. रेशो मध्ये परत इथे ग्रॅज्युएट जाईल आणि इथे पोस्ट ग्रॅज्युएट, म्हणजे 21 इंटू डिरेक्टली करते मी आता इथे 21 इंटू 247 अपॉन 13 इंटू 273. 273 मी इथे का केलं, कारण आपलं हे बघा तुम्ही पाहू शकता ग्रॅज्युएशन लेवलला इथे 27,300 आहे आणि आपण हे 2 झिरो कट केले विथ 100 म्हणून हे 273 राहिलं. आणि आता आपण हा रेशो फाइंड आउट करणार आहोत. तर हेही तुम्ही पाहू शकता, हा रेशो आपल्याला मिळतो 19:13 विच इज ऑप्शन नंबर डी. म्हणून हे अगदी बरोबर उत्तर या प्रश्नाचं इथे असणार आहे. तर अशा प्रकारे जरा मोठे मोठे क्वेश्चन्स पण विचारता, पण जर आपण एक सॉल्व्ह केलं तर आपल्याला आयडिया येऊन जाते आणि आपण फास्टली ते सॉल्व्ह करू शकतो. पुढचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, वेगवेगळ्या धान्याच्या शेतीसाठी जमिनीचे वाटप, इथे क्षेत्रफळाची टक्केवारी दिलेली आहे आणि काही धान्य दिलेलं आहे आणि त्यावर आधारित आपल्याला 2 क्वेश्चन्स विचारले आहेत. बरोबर लक्ष द्या. तर विचारलं काय, इफ द टोटल एरिया अंडर ज्वार इज 1.5 मिलियन एकर, व्हॉट इज द एरिया अंडर राईस? ज्वारी खालील क्षेत्र जर 15 लक्ष एकर असेल, इथे तुम्ही बघू शकता ज्वारीसाठी जर 15 लक्ष एकर असेल म्हणजे 15 लाख असेल, तर तांदूळाखालील क्षेत्र किती असेल? आणि तांदूळासाठी आपण पाहू शकतो त्यांनी 20% दिलेला आहे. मग 5 गुणिले 4 किती होता? 20 होता. तसंच जर आपल्याला तांदूळासाठी काढायचं आहे आणि आपण 15 गुणिले 4 केलं तर आपल्याला तांदूळाचं क्षेत्रफळ मिळतं. आपल्याला माहिती आहे 15 दुणे 30, 15 त्रिक 45, 15 चोक 60, म्हणजे 60 लक्ष एकर. म्हणून ऑप्शन नंबर ए हे अगदी बरोबर उत्तर इथे असणार आहे. तुम्ही इथे पाहू शकता की ते सिंपल क्वेश्चन होता, लगेच आपल्याला आन्सर मिळालं. तर असे काही इझी पण असतात, काही मॉडरेट पण असतात, डिफिकल्ट, तर ते क्वेश्चन्सची लेवल त्याप्रमाणे आपल्याला विचारली जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन द फॉलोइंग डायग्राम द एक्सपोर्ट्स in crore rupees for 4 companies C1, C2, C3, C4 are given for 3 consecutive years. तर पुढील आकृतीत C1, C2, C3 आणि C4 या 4 कंपन्यांचा सलग 3 वर्षांच्या निर्यातीचा कोटी रुपयांमध्ये एक आलेख दिलेला आहे आणि त्यावर प्रश्न विचारला आहे, तो आता आपण पाहणार आहोत. या 3 वर्षांच्या कालावधीत कोणत्या कंपनीच्या निर्यातीची विचरणशीलता सर्वात जास्त आहे, म्हणजे एक व्हेरिएबिलिटी सर्वात जास्त आहे असं त्यांनी विचारलं आहे. तर या 3 कंपनीज आपण पाहू शकतो आणि याच्यात व्हेरिएबिलिटी सगळ्यात जास्त कशात आहे, तुम्ही ते पाहू शकता. जी काही कंपनी C1 आहे, म्हणजे हा या शेडेड पोर्शनने जी दर्शवते ते हिच्यात व्हेरिएबिलिटी जास्त आहे. आधी 60 आहे, नंतर 30 आहे आणि नंतर पुन्हा 50. तर याच्यात व्हेरिएबिलिटी जास्त आहे ॲज कम्पेअर टू C2, C3 अँड C4. म्हणून C1 इज द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन आणि ऑप्शन नंबर बी तुम्ही पाहू शकता C1, म्हणून बी इज द करेक्ट ऑप्शन फॉर दिस क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहणार आहोत. एक पाय डायग्राम दिलेली आहे आपल्याला, त्याच्यामध्ये काही महाविद्यालयातील विविध क्रीडा उपक्रमांमध्ये सहभाग होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी दिलेली आहे आणि त्यावरून प्रश्न विचारण्यात आलेला आहे. या महाविद्यालयात एकूण 5,420 विद्यार्थी 5,240 विद्यार्थी असल्यास खालीलपैकी कोणती विधाने निश्चितपणे सत्य आहेत? तर आपल्याला आता ही एक एक स्टेटमेंट चेक करायची आहे आणि त्यावरून आपण ठरवणार आहोत की बरोबर आहे की नाही. तर फर्स्ट स्टेटमेंट आपण पाहू शकतो, बॅडमिंटनच्या पातळीचा केंद्रीय कोन साधारण 58 डिग्री आहे असं म्हटलेलं आहे. आपण पाहू शकतो बॅडमिंटनसाठी 16% दिलेला आहे त्यांनी आणि आता त्याचा आपण अँगल काढून पाहू, जर तो 58 डिग्री आला तर हे स्टेटमेंट सत्य आहे असं आपण म्हणू. तर 16% आहे, म्हणजे 16/100 इंटू आपल्याला अँगल काढायचा आहे, म्हणजे आपण केलं 360 आणि हे जर आता आपण सॉल्व्ह केलं 16 इंटू 36/10, तर आपल्याला हे आन्सर मिळतंय 57.6 डिग्री विच इज अप्रॉक्सिमेटली 58, म्हणजेच हे सत्य आहे ही स्टेटमेंट. आता आपण सेकंड स्टेटमेंट चेक करू, किमान एका क्रीडा प्रकारात सहभागी असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या
4297 आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर तुम्ही इथे डेटा पाहू शकता की सर्वच कोणी ना कोणी गेम खेळत आहे 100% पैकी, पण 18% असे आहेत की जे एकही गेम खेळत नाहीये. म्हणजे 18/100 इंटू आपल्याला टोटल कशापैकी काढायचं आहे, 5240 आहेत. 00 इथे कट झाला. सो 18 इंटू 524/10 विच इज इक्वल्स टू 943.2 येईल हे आन्सर. आणि हे आता आपण या टोटल मधून मायनस करू. सो 5240 मायनस 943.2, तर इथे आपल्याला मिळतंय, हे जर आपण सॉल्व्ह केलं तर इथे बघा तुम्ही आता आपल्याला आन्सर काय मिळतंय, 4296.8, म्हणजेच आपल्याला अप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू हे आन्सर मिळते. म्हणून हे स्टेटमेंट पण इथे राईट आहे. तर पहिले दोन स्टेटमेंट आपल्याला राईट मिळाले आहेत. एकदा ऑप्शन चेक करू की तिसरं चेक करण्याची गरज आहे का. तर इथे तुम्ही पाहू शकता की 1 आणि 2 आपल्याला फक्त फर्स्ट स्टेटमेंट मध्ये दिसतंय आणि तिसरं इथे सोबत नाही दिसत आहे, म्हणजे तिसरं आपण नाही चेक केलं तरी चालणार आहे. पहिले दोन हे राईट आहे, म्हणून ऑप्शन ए हे अगदी बरोबर आन्सर इथे असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहणार आहोत. The following table represents the number of families in a village earning a certain level of monthly income from their factory job in the nearby town. तर एक तक्ता दिलेला आहे आणि त्या तक्त्यात जवळच्या शहरातील कारखान्यांवर अवलंबून असणाऱ्या खेड्यातील विविध उत्पन्न गटातील कुटुंबांची संख्या दिलेली आहे आणि त्यावर क्वेश्चन विचारले आहे, ते आता आपण पाहणार आहोत. येस, तर काही आपल्याला 4 स्टेटमेंट दिलेले आहेत आणि त्यापैकी कोणत्या बरोबर आहेत हे आता आपल्याला चेक करायचे, जसं आपण लास्ट एक्झाम्पल मध्ये केलं त्या काइंड ऑफ. तर पहिली स्टेटमेंट आपण पाहू शकतो की साधारण 55% कुटुंबांचे उत्पन्न 10,000 ते 20,000च्या दरम्यान आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर आधी आपण टोटल नंबर ऑफ फॅमिलीज काढून घेऊ. तर 40 प्लस 42 प्लस 36 प्लस 18 प्लस 5, तर हे टोटल 141 आपल्याला मिळते टोटल नंबर ऑफ फॅमिलीज. आणि त्यांनी म्हटलेलं आहे की कुटुंबाचे उत्पन्न 10,000 ते 20,000. तर आपण पाहू शकतो 10,000 ते 20,000 जे उत्पन्न आहे ते या दोन याच्यात लाई करतं, म्हणजे 40, 50, 60, 70, 76. तर 76 फॅमिलीज अशा आहेत 141 फॅमिलीज पैकी की ज्यांचे उत्पन्न हे आहे याच्या दरम्यान आहे. आणि आता आपण त्याचं पर्सेंटेज काढणार आहोत, म्हणजे 141 पैकी 76 फॅमिलीज इंटू 100 केला आपण आणि हे आपल्याला आन्सर मिळतं इथे 53.9%, विच इज अप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू 54%. म्हणजे स्टेटमेंट फर्स्ट आपल्याला बरोबर मिळते. आता आपण सेकंड स्टेटमेंट चेक करू. देर आर 70% फॅमिलीज हू अर्न इन्कम मोर दॅन 10,000. 10,000पेक्षा जास्त कमवणाऱ्या ज्या फॅमिली आहेत ते 70% आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर आपण इथे पाहू शकतो 10,000पेक्षा जास्त उत्पन्न या 4 फॅमिलीज, म्हणजे 4 फॅमिलीजचं आहे आणि त्यांची टोटल जी आहे 40 प्लस 36 प्लस 18 प्लस 5, तर ती होते टोटल 99 आणि 141 पैकी आहे. आणि आपल्याला फॅमिलीचे पर्सेंटेज काढायचं आहे, म्हणून अगेन 100 आणि हे पण जर आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला 70% मिळत आहे. आणि याचाच अर्थ आहे की सेकंड स्टेटमेंट पण इथे जी आपल्याला दिलेली आहे ती अगदी बरोबर आहे. आता आपण थर्ड स्टेटमेंट चेक करू. अ फॅमिली विथ हायेस्ट इन्कम अर्न 29,500. तर आपल्याला माहिती आहे हायेस्ट इन्कम इथे 30,000 दिलेली आहे, 29,500 नाही, म्हणून हे स्टेटमेंट इथेच रॉंग होतं. पहिले दोन स्टेटमेंट बरोबर आहे आणि थर्ड चुकीचं आहे. तर एकदा आपण ऑप्शन चेक करून घेऊ. तर तुम्ही ऑप्शन्स इथे पाहू शकता. फर्स्ट आणि सेकंड आपल्याला बरोबर मिळालेलं आहे. सो फर्स्ट आणि सेकंड हे ऑप्शन आपल्याला सी मध्ये दिसतंय, थर्ड रॉंग आहे, म्हणून हे तिघही इथे कॅन्सल होता. आणि फोर्थ आपण नाही चेक केलं तरी ते करेक्टच आहे आणि म्हणून ऑप्शन सी हे अगदी बरोबर उत्तर इथे असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आता आपण पाहणार आहोत. 2018 मध्ये विचारण्यात आलेला होता. द फॉलोइंग आर द नंबर ऑफ केसेस फाइल्ड अंडर सेक्शन 498A ऑफ डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट ड्युरिंग द मंथ डिसेंबर अँड इयर्स दिलेले आहेत आणि त्याच्यावर आपल्याला काही स्टेटमेंट्स दिलेले आहेत. अगेन त्या काइंड ऑफ क्वेश्चन आहे आणि यातून कोणत्या स्टेटमेंट करेक्ट आहेत हे आपल्याला चेक करायचं आहे. तर फर्स्ट स्टेटमेंट पाहू शकता. मॅक्झिमम इन्क्रीज ऑकर इन जयपूर फ्रॉम 2014 टू 2015 असं म्हटलेलं आहे. तर सगळ्यात जास्त जो काही प्रकरणांच्या संख्येत वाढ झालेली आहे जयपूरमध्ये झालेली आहे आणि ती 14 ते 15 या दरम्यान झालेली आहे. तर आपण पाहू शकतो की हो, डिरेक्टली इथे 30 ने वाढ झालेली आहे.
याच्या कंपॅरिझनला इथे फक्त 5 ने आणि इथे 0, म्हणजे ही जास्त आहे म्हणून स्टेटमेंट फर्स्ट करेक्ट आहे हे आपल्याला दिसतंय. सेकंड स्टेटमेंट आपण चेक करू. मिनिमम इंक्रीज ऑकर्ड इन हैदराबाद फ्रॉम 2013 to 14. तर हैदराबादमध्ये कमीत कमी वाढ झालेली आहे 2013 पासून तर 2015 पर्यंत. तुम्ही पाहू शकता 5 ने वाढ झालेली आहे, कमी वाढ झालेली आहे कमीत कमी, म्हणून हे सेकंड स्टेटमेंट पण आपल्याला राईट दिसतंय. देन थर्ड आहे 3 वर्षातील सरासरी वाढीचा विचार करता हैदराबादमध्ये दाखल झालेल्या प्रकरणांच्या संख्येतील वाढ सर्वात कमी आहे. पण जर आपण तिघांचं कंपॅरिझन केलं आपल्याला दिसतंय की इथे 10 ने वाढलेलं आहे आणि इथे नाही वाढलेलं आहे, आणि इथे जर बघितलं तर इथे एकदा 5 ने वाढलेलं आहे आणि इथे 5 ने वाढलेलं आहे. 10च आहे पण हैदराबाद पेक्षा इथे जर काही चेंजेस नाही झालेला आहे म्हणून हे स्टेटमेंट इथे रॉंग ठरतंय. थर्ड स्टेटमेंट रॉंग येते. तर आपण पाहू शकतो फर्स्ट आणि सेकंड स्टेटमेंट बरोबर आहे, थर्ड रॉंग आहे. तर थर्डचे ऑप्शन जर आपण एलिमिनेट केले तर आपल्याला मिळतंय ऑप्शन नंबर डी, फर्स्ट, सेकंड अँड फोर्थ. तर फोर्थ नाही चेक केलं तरी आपल्याला कळतंय की आपला आन्सर अगदी बरोबर इथे आहे, म्हणून ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. पुढचा प्रश्न आहे, एका शाळेतील इयत्ता 10वीच्या 3 तुकड्यांमधील इंग्रजी, हिंदी, मराठी आणि इतिहास या विषयांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला या चार्टमध्ये दिलेली आहे आणि त्यात आपल्याला त्यांनी क्वेश्चन विचारले आहे ते आता आपण पाहणार आहोत. त्या चार्टवर डिपेंडंट हे क्वेश्चन्स आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता क्वेश्चन नंबर, या शाळेतील बी तुकडीतील 4ही विषयात उत्तीर्ण झालेल्या संख्यांची जास्तीत जास्त संख्या किती असू शकते. बी तुकडीतील आणि 4ही विषयात त्यांनी म्हटलेलं आहे, तर एवढे स्टुडंट इथे उत्तीर्ण झालेले आहेत, तर संख्या जास्तीत जास्त किती असू शकते हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता आधी आपण सगळ्यात लोवेस्ट नंबर बघा 30, तर जास्तीत जास्त संख्या ही 30 असणार आहे. याचं कारण हे आहे की त्यांनी आपल्याला 4ही विषयांचं विचारलं आहे आणि ही संख्या कोणत्याही एका विषयातील किमान संख्येपेक्षा जास्त तर असू शकत नाही, आणि म्हणूनच किमान जर आपण संख्या बघितली ती 30 आहे आणि म्हणून 30 हे अगदी करेक्ट आन्सर इथे असणार आहे. आणि सिमिलरली आपण पुढचा प्रश्न पाहूया. 3ही तुकड्यांमध्ये मिळून हिंदी व मराठी या दोन्ही विषयांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या जास्तीत जास्त किती असू शकते. जास्तीत जास्त विचारलं आहे, सिमिलर क्वेश्चन आहे, फक्त हिंदी व मराठी आणि 3ही तुकड्यांमधलं विचारलं आहे. तर आता आपण इथे पाहू शकतो हिंदी व मराठी. तर हिंदीमध्ये तुम्ही पाहू शकता 30, 32 आणि 34 दिलेला आहे आणि मराठीमध्ये 38, 36 आणि 31. तर या सर्वांचा आपण आता जो काही लोवेस्ट नंबर आहे तो घेऊ. तर यात आहे 30, यात आहे 32 आणि याच आहे 31, आणि याची जर आपण ऍडिशन केली तर आपल्याला 93 मिळतंय, म्हणजे 93 पेक्षा जास्त संख्या असू शकत नाही, आणि विच इज ऑप्शन ए 93, म्हणून हे अगदी बरोबर उत्तर या प्रश्नाचे इथे असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आता आपण पाहणार आहोत. अ रिपोर्ट रिगार्डिंग सर्टन एक्झामिनेशन इज गिवन बिलो. एका परीक्षेबाबतचा अहवाल पुढे दिलेला आहे. परीक्षेसाठी एकूण 1000 उमेदवार बसलेले आहेत. पुरुष त्याच्यामध्ये 550 आहेत, पास झालेले 700 आहेत आणि पास झालेल्या पुरुषांची संख्या याच्या दरम्यान असेल असं विचारलं आहे. तर पुरुष 550 आहेत म्हणून त्याच्यावरती तर कोणी असू शकत नाही आणि 700च्या वर कोणी पास नाही झालेलं आहे, म्हणून हे दोन ऑप्शन्स आपण इथेच कट करतो. आता 550 आहेत तर ते सर्वही पास झालेले असू शकतात किंवा त्याच्यापेक्षा कमी. तर मोस्ट रिलायबल ऑप्शन आपल्याला ऑप्शन बी दिसते, 250 to 550, आणि म्हणून ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. पुढचा प्रश्न आता आपण पाहणार आहोत. एक डेटा दिलेला आहे आणि त्याच्यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारले आहेत. डी या राज्यातील पुरुष नोकरदारांची संख्या काढा असं विचारलं आहे आपल्याला. तर डी राज्य तुम्ही इथे पाहू शकता की एकूण संख्या आहे 40,000 आणि गुणोत्तर दिलेला आहे 14:6 दिलेला आहे, म्हणजे टोटल 20 पैकी 14 आहे हे आपल्याला इथे दिसतंय. आणि आता आपल्याला पुरुषसाठी काढायचं आहे म्हणून हे ते 14 लिहिलं आणि टोटल 40,000 आहे तर त्यातनं काढायचं आहे, तर आपण ते लिहिलं. हा 0शी 0 गेला तर इथे आता आपल्याला उरलेला आहे 14 × 4000/2. तर आपल्याला माहिती आहे 2 दुणे 4 आणि हे 3 0 येते, 14 दुणे 28, म्हणजेच 28,000 हे आपल्याला इथे आन्सर मिळते. टोटल नंबर ऑफ मेल्स तुम्ही इथे पाहू शकता ऑप्शन्समध्ये. तर ऑप्शन नंबर सी मध्ये आपल्याला दिसते 28,000, म्हणजे डी या राज्यातील पुरुष नोकरदारांची संख्या ही 28,000 आहे, हे आपण इथे आता फाइंड आउट केलेलं आहे. याचा पुढचा प्रश्न आता आपण पाहणार आहोत. 2 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत आपल्याला. एक DI चा
सर्कलवर क्वेश्चन विचारला आहे. आपल्याला माहिती आहे टोटल 100% असतं हे. इथं x% काय येईल, 35 प्लस 20 प्लस 15 प्लस 20 हे टोटल 90 होतं आणि 100% असतं म्हणजे x साठी 10% आहे. हे आपण आधी काढून घेतलं आणि आता आपण क्वेश्चन बघणार आहोत. तर क्वेश्चन फर्स्ट विचारला आहे, इफ द कॉस्ट ऑफ द पेपर इज 16,000 देन फाइंड द अमाऊंट ऑफ द अदर चार्जेस. जर कागदाचा खर्च हा 16,000 आहे, कागद काय दर्शवतो, बी हा कागद दाखवतोय 16,000, 20% म्हणजे 16,000, म्हणजे आपल्याला इथे दिसतंय की 10% म्हणजे आलं आपलं 8,000. आता त्यांनी विचारलं काय आहे आपल्याला क्वेश्चन मध्ये की अन्य खर्चाची रक्कम काढा. तर अन्य म्हणजेच x% ते 10% आहे म्हणजेच 8,000 आलं त्याचे हाफ. तर ते आपल्याला ऑप्शन सी मध्ये दिसतंय 8,000, म्हणून ते अगदी बरोबर उत्तर इथे असणार आहे. पुढचा क्वेश्चन आहे, मानधनाच्या रकमेवर 10% दराने दर कापल्यास दराची किंमत काय. तर मानधन इथे आपण पाहू शकतो, मानधन म्हणजे सी आहे, सी म्हणजे 15% आहे. तर आपल्याला माहिती आहे 10% म्हणजे 8,000 म्हणजे 15% आलं आपलं 8,000चा हाफ जर केलं तर ते 5% येईल म्हणजे 4, म्हणजे हे झाले आपले टोटल 12,000 झाले. आणि याच्यावर आता आपल्याला 10% कर विचारला आहे त्यांनी. तर आपल्याला माहिती आहे 10% 12,000चे 1200 होता आणि म्हणूनच ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. तर आय होप हा व्हिडिओ ही तुम्हाला व्यवस्थितरित्या समजला असेल. कोणत्याही प्रकारचा काही डाऊट असेल कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.